नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आत्ताच सर्वात मोठी बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजना शासनाचा नवीन जी.आर आलेला आहे. आपण पाहू शकता कोणता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन दाबा की जी येणारी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच माहिती मिळेल. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या योजनेबाबत पुन्हा शासनाचे नवीन आदेश टाकले आहेत. या नव्या आदेशानुसार पुन्हा एकदा योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आत्ता KYCच्या प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहे. या संदर्भातील सरकारी आदेश नुकतेच जारी झाले असून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भातील डिटेल माहिती दिलेली आहे. कोणती माहिती आपण पाहू. अशा स्थितीत आता आपण KYC करण्यासाठी महिलांना आता कोणते कागदपत्रे द्यावी लागणार आहेत आणि ही कागदपत्रे कोणत्या लाभार्थ्यांसाठी बंधनकारक राहणार यांची डिटेल माहिती समजून घेऊयात. खरे तर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी KYC बंधनकारक केली असून यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आत्ता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेची KYC आत्ता 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार अशी माहिती सरकारने दिलेली आहे. दुसरीकडे ज्या महिलांचे वडील तसेच पती हयात नव्हते त्यांना KYC करताना तांत्रिक अडचणी येत होत्या, पण आता हे अडचणी दूर करण्यात आल्या आहे. कारण अशा लाभार्थ्यांसाठी KYC नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना आता KYC करताना फक्त स्वतःची KYC पूर्ण करून घ्यायचे आहे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांच्यासाठी प्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. काय सांगितले ना आदिती तटकरेंची पूर्णपणे आपण माहिती घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ही KYC प्रक्रिया पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणी गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2000पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांचे महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माजी न्यायालयाचे आदेश याची प्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेच्या लाभांची सातत्य आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींना अद्यापही KYC पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. आदिती तटकरेंनी सांगितले होते की 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. पण ही सूचना आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली असून KYC करणे गरजेचे आहे. KYC केली तरच आपला पुढील हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल. जर KYC करत नसाल तर पुढील खाता आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही याची दखल घ्यावी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा की जे येणारे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.